आणि सांगायचं की आम्हाला संरक्षण असलं पाहिजे, आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. फार छान वाटतं वाक्य टाळ्या वाजवायला. आरक्षण नको, संरक्षण मागतोय. आणि आपण या संरक्षणाची नाही मागणी करायची, म्हणजे मुळात ज्यांच्याकडे संरक्षण करायची जबाबदारी होती, ज्यांनी संरक्षण करावं असं अपेक्षित होतं, त्या सगळ्या लोकांच्याकडून संरक्षणाची मागणी केली जाते. याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट दुसरी कुठली आहे? आपण खरोखरच अशी मागणी करायला योग्य आहोत का याचा विचार केला पाहिजे. आपण शिव्या खातोय तर का खातोय, कशासाठी खातोय याचा विचार आपण करतोय का? माझं साधं सरळ गणित आहे. ब्राह्मण समाज आजवर खात असलेल्या शिव्या या त्याने न केलेल्या अपराधाबद्दल खातो आहे, ज्याचा ब्राह्मणाशी काहीही संबंध नाही. अशा विषयामध्ये ब्राह्मणाला सातत्यानं शिव्या खाव्या लागत आहे. काही संबंध नाही त्याच्याशी ब्राह्मणांचा. आणि आपण सातत्याने ज्या शिव्या खात आलो त्याचं कारण आहे की आम्ही त्याला जबाबदार नाही हेच कधी सांगितलं नाही. कधीच सांगितलं नाही आम्ही की आम्ही याला जबाबदार आहोत म्हणून. गंमत बघा, रामायणामध्ये महाभारतामध्ये, मी थांबणार नाही, राजकारणी थांबत असतील कुठला आवाज चालू झाला म्हणून, मी नाही थांबणार. कारण सर्वधर्म समभाव वगैरे असला काही प्रकार आमच्या डोक्यात नाही, आमच्यात समरसता आहे. त्यामुळे ज्यांनी तिकडे कोकलायचे त्यांनी कोकलावं, मी इकडे कोकलणार आहे, अजिबात थांबणार नाही. या सगळ्यामध्ये आम्ही काय अपराध केलाय म्हणून आम्ही शिव्या खायच्या? असा कोणता अपराध आहे? मी नेहमी सांगत असतो की ज्या धर्मग्रंथाला आम्ही प्रमाण मानतो, ज्या धर्मग्रंथाला आम्ही प्रमाण मानतो, ज्या कथा सांगून आम्ही आमचं आयुष्य कंटत असतो, जय श्रीरामचा नारा आम्ही लावतो, श्रीकृष्णाचा नारा आम्ही लावतो, त्या ब्राह्मणांनी त्या बोध्या, ती देवता या सगळ्या डोक्यावर घेऊन त्याला सगळ्या सामान्यांच्या पर्यंत पोहोचविण्याचं काम केलं. त्यात ब्राह्मणांचा संबंध काय, दोष काय? जे रामायण रचलं त्या वाल्मिकींचा, जे रामायण रचलं त्या वाल्मिकींचा जातीचा शोध लावायचं ठरलं तर आम्हाला जातीचा शोध लक्षात येऊन जातो. वाल्मिकी जन्माने ब्राह्मण नव्हते. ते रामायण सकल ब्राह्मण समाज डोक्यावर घेऊन आज मिरवतो आहे, त्याची अत्यंत आदरानं पूजा करतो आहे. त्या वाल्मिकींचा वारसा आम्ही सांगतो. मग ब्राह्मण वारसा सांगतोय कोणाचा? ज्या महर्षी वेदव्यासांचा विषय आपण करतो, ते महर्षी वेदव्यास मत्स्यगंधा सत्यवतीच्या पोटचे एका कोळिनीचे सुपुत्र. आम्ही ब्राह्मण त्या व्यासांच्या ज्ञानाला व्यासोचित्तम जगत सर्वम म्हणून त्याला मान्यता देतोय. आमच्या इतके उदार आम्हीच. तरीही आम्ही शिव्या खायच्या, तरीही आम्ही ऐकायचं. हे कशासाठी? त्याची उत्तरं आता देता आली पाहिजे. मला हसू येतं कधी कधी, ज्यांचा उल्लेख आता महंतांनी केला होता, ते त्या मुंबईतल्या मुंब्रा नावाच्या एका छोट्याशा गावात वावरणारं ते समर्था घरचं श्वान. वाटेल तेव्हा भुभुत्कार करायची सवय म्हणून त्यांच्या नावात अवहार हा शब्द जोडला गेला असावा. त्या समर्था घरच्या श्वानाने मध्यंतरी काय काय नाही गोष्टी सांगितल्या. पप्पूबाई माफ करा, काय काय नाही सांगितलं, काय काय नाही बोललं. साधे सरळ विषय आहेत, साधे सरळ. त्यांनी सांगितलं रावण हा मूळ निवासी, रावण हा आदिवासी, त्यामुळं रावणाचं दहन करायचं की नाही तर करू नका. रावणाचं दहन केल्यावर आम्ही आंदोलन करू, आम्ही मोर्चे करू. ब्राह्मण लगेच घाबरली. करायचं की नाही, कसं करणार? मग आंदोलन झाली तर काय करायचं?
त्या अवहाडाला सांगणं आवश्यक आहे की अरे श्वानबुद्धीच्या वाटेल तिथे टंगडं वर करणाऱ्या, तुला सरळ सांगायचं आहे, म्हणजे मला आता हे शब्द वापरावे लागतात अरे तुरेची भाषा, कारण ऐकून ऐकून सवय लागली, नको त्यांनी नको त्याला अरे तुरे बोलण्याची मीडियामध्ये सवय लागून गेली, त्यामुळे ते अरे कारे असे शब्द येतात. ऐकलं ना आपण मध्ये, अरे तुझ्यापेक्षा तुझा मोदी वगैरे जे काय ऐकलं ते, मला त्याच्यावर फार जायचं नाही. मला त्या अवळांना सांगायचं आहे, रावण कोणाचा? रावण आमचा. रावण आमचा ब्रह्मदेवाच्या मानसपुत्राचा नातू महर्षी पुलत्स्य. महर्षी पुलत्स्यांचे पुत्र महर्षी विश्रवा आणि महर्षी विश्रवांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा रावण, म्हणजे रावण जन्माने दशग्रंथी ब्राह्मण. आमच्या रावणाला आम्ही जाळो पुरो, तुझ्या बापाचं काय केलं? बरं, रावणाचं कौतुक आम्हाला नाही, आम्हाला कौतुक कुणाचं आहे? आम्हाला कौतुक प्रभू रामचंद्राचं, जे रामचंद्र सूर्यवंशी क्षत्रिय कुलातल्या प्रभू रामचंद्रांचा प्रचंड अभिमान, प्रचंड आदर. आमच्यासाठी राम कायम प्रातस्मरणीय. आयुष्यात राम उरले नाहीत तर आयुष्य माती समान मानणारे आम्ही, क्षत्रियांचा सन्मान करणारे आम्ही, आणि आमच्यात कुलटा निपजलेल्या अवलादीला जाळणारे आम्ही, आणि शिव्या आम्हीच खायच्या, शिवाय आम्हीच खायच्या. हे कुठून आलं? हे कोण सांगितलं? पहिल्यांदा ब्राह्मणांनी रामावर अधिकार सांगण्याच्या आधी रावणावर अधिकार सांगितला पाहिजे. आपली प्रॉपर्टी आपण ठरवून काय करायचं, ते प्रॉपर्टी आपली आहे ती. बर, ब्रह्मदेवाचा बंधू आहे, साधा माणूस नाही. आणि गंमत सांगतो, ब्राह्मणांनी लक्षात ठेवावं, महर्षी विश्रवा यांच्या कुळात जन्मलेल्या माणसांची जरा यादी तपासली ना तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की गडबड काय असते. रावण झाला राक्षस, कुबेर झाला यक्ष. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ, सख्खा नाही, सावत्र भाऊ, सख्खा सावत्र म्हणून आपण वापरतो. आता पॉलिटिक्स मध्ये सावत्र भावांच्या सवय आपल्याला लागून गेल्या, हो की नाही? म्हणजे राजकारणात सावत्र भाऊ आणि सावत्र बहीण असणं हे काही फार वेगळं उरलेलं नाहीये आपल्यासाठी. त्यामुळं कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ, तो झाला यक्ष, रावण झाला राक्षस, आणि विभीषण झाला मानमनुष्य. म्हणजे एक थेट देवाजवळचा, एक थेट देवाचा अनुयायी आणि एक थेट देवाचा विरोधक. एकाच कुळात जन्मलेले तीन वेगवेगळ्या गोष्टी करू शकतात, एकाच कुळात जन्मलेले. त्यामुळे आमची संस्कृती सांगते की इथे वर्णात बदल होऊ शकतो. विश्वामित्र कोण होते? विश्वामित्र हे जन्मानी ब्राह्मण होते? विश्वामित्र जन्मानी ब्राह्मण नव्हते, विश्वामित्र क्षत्रिय होते. आणि या क्षत्रिय विश्वामित्रांचा ब्राह्मण झाला आणि तो आम्ही स्वीकारला. आम्ही द्विज हा शब्द विसरून जातो. द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्म पावणारा. ज्याचा दुसऱ्यांदा जन्म होतो तो असतो द्विज. आणि दुसरा जन्म कधी होतो? आपण ज्याचा खूप मोठा सोहळा केलेला आहे त्या सोहळ्यानंतर, म्हणजे उपनयन संस्कार, श्रीमंती दाखविण्याचा एक मोठा संधी. पोराची मुंज करायची म्हटल्यावर अवाढव्य केली जाते आणि त्यात ब्राह्मण मंगलाष्टका म्हणतात, लाभो संतती संपत्ती बहुतुमा. दोघे हल्ले पाहिजे. ती मंगलाष्टका म्हणणारा हल्ला पाहिजे, जे ब्रह्मचर्याची दीक्षा द्यायला काय करायचं तिथे लाभो संतती संपत्ती बहुतुमा म्हणायचं. आणि मुळात त्याला हे सगळा मोह सोडून विद्यार्जनाला जा म्हणायचं आहे. त्याला एवढा सगळा सोपस्कार करायचा, म्हणून म्हटलं दोघे हल्ले पाहिजे. ज्याची विद्या प्राप्त झाल्यावर दुसरा जन्म होतो त्याला म्हणायचं द्विज. ही द्विज ही कल्पना पार करून तो जातो ना, तो होतो ब्राह्मण. आणि आमच्याकडचे सगळे ब्राह्मण द्विज बनलेले आहे. आम्ही हे सांगायलाच जात नाही, आम्ही हे समजूनच घेत नाही. महर्षींची यादी काढून बघा.
यादी काढून बघा. अहो, ज्या वाल्मिकींचा आपण उल्लेख करतो ते कोळी. काही जणांना फार हौस असते बरं का, नाही नाही तुम्ही खोटं सांगताय, वाल्मिकी कधीच कोळी नव्हते, ते ब्राह्मणच होते. हो, ते ब्राह्मणच होते, ते ब्राह्मणच झाले कारण त्यांनी रामायण रचलं. वेदव्यास ब्राह्मण जन्मानी नव्हते, विश्वामित्र जन्मानी ब्राह्मण नव्हते, पण त्यांना ब्राह्मण समजून महर्षीचा दर्जा प्राप्त करून दिला. आम्ही हे सगळं स्वीकारतो, आम्ही ऐक्य नाही ठेवत, आम्ही समरसता आणतो. समता आणि समरसता या दोन शब्दामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. समता म्हणजे दोन आहेत, एका पातळीवर आहे. हा एक आहे, हा एक आहे, आणि ते दोन एका पातळीवर आहेत, त्याला म्हणतात समता. आम्ही समता पाळत नाही, आम्ही समरसता पाळतो. दोन अस्तित्व शिल्लक ठेवत नाही, त्याला समरसता म्हणतात. सर्वाधिक आंतरजातीय विवाह कोणत्या जातीने स्वीकारले? किती टाळ्या वाजवल्या कडकडून आपण. मलाही अधिकार आहे म्हटल्याबरोबर, अशी प्रतिज्ञा म्हणण्याचा मलाही अधिकार आहे असं म्हटल्याबरोबर आपण टाळ्या वाजवल्या. स्वीकारला आम्ही कोणी विवाह, स्वीकारलाय आम्ही. मुलाचे असो की मुलीचे सर्वाधिक आंतरजातीय विवाह स्वीकारणारा, आंतरधर्मीय विवाह स्वीकारणारा कोणता समाज असेल तो ब्राह्मण समाज आहे. पण तरीही जातीभेद करण्याचा आरोप फक्त ब्राह्मणांच्या वरती होतो, फक्त ब्राह्मणांच्या वरती. महंत इथे हजर आहे. एक मंत्र म्हणला आणि आम्हाला वेदोक्तचा उल्लेख केला नाही म्हणून कसला गोंधळ घातला. ज्यांनी आपलं आडनाव बदललं त्याने, आडनाव बदललेली माणसं आहेत, कुलपरंपरेचं आडनावच बदलून टाकलं. सांगायला पाहिजे का? कोण ते गरज नाही. पण त्यांना हे कळलं नाही की महंत मंत्र म्हणत असताना श्रुती स्मृती पुराणोक्त म्हणतात. आता पुराणोक्त हा शब्द ऐकल्याबरोबर आम्हाला पुराणोक्त मंत्रांनी पूजा करायला लावली. त्याच्या आधी श्रुती म्हणलेत ना बाबांनो, आणि श्रुती म्हणजे वेद, हे कळण्याची अक्कल तरी तुझ्यामध्ये पाहिजे. ज्यांना अक्कल नाही ती माणसं आम्हाला शिकवत सुटतात, आम्हाला काहीतरी बोलत राहतात, आणि आम्ही सगळे पापभिरू बनून ऐकलं पाहिजे, सहन केलं पाहिजे म्हणून ते ऐकत राहतो, सहन करत राहतो. सगळ्यात पहिल्यांदा ऐकून घेण्याची सवय सोडून द्या. आरेला कारेनं उत्तर दिलं पाहिजे. समर्थ रामदास शिवरायांचे गुरु नव्हते, नसतील बाबा, पण शिवरायांना मार्गदर्शन केलं तरी होतं ना. अरे छाती ठोकून सांगा, हो होते. तू होता का? तुझा बाप होता तेव्हा तिथं बघायला होते की नव्हते? माझ्या बापानं बापाच्या बापानं सांगितलंय ते गुरु होते. मी छाती ठोकून सांगतो होतोय. 2 दिवस मारतील, 4 दिवस मारतील, 5 दिवस मारतील, 6व्या दिवशी कानफटात जळ काढायचा आणि सांगायचं आता गप्पा बस. आपला हातच कुठे गेलाय? इदम शास्त्रम इदम क्षत्रम, काय कुठे शापादपी शरादपी, कुठे शर काय आपल्याच पार्श्वभागात घालून घेतले. मी पार्श्वभागात शब्द वापरलाय, अजिबात वाईट शब्द वापरलेला नाहीये. आमचा प्रॉब्लेम काय माहित आहे का? आम्ही आमची शस्त्र आणि शास्त्र दोन्हीही आपल्याच मागे घालून घेतल्यामुळं ही अवस्था आलेली आहे. याला जबाबदार दुसरं कोणीच नाही, कोणीच नाही. एक सुशील कुलकर्णी बोलला की आमच्यातला मोठा माणूस बोलतोय असं म्हणून कौतुक करून घेणारे आम्ही. म्हणजे मला इतका राग येतो ना, लाज वाटते. रागही येतो, लाजही वाटते माझं कौतुक झाल्यावर. अरे मी एकटाच का? अशी 100-50,000 सुशील कुलकर्णी उभे राहू द्या ज्यांनी हा विषय समाजाला ठासून सांगितला पाहिजे. आता नाही खाणार शिव्या, आता नाही खाणार शिव्या. का खायच्या? आम्ही न केलेल्या गोष्टीसाठी शिव्या खायच्या, ज्याचा आमचा संबंध नाही, ज्याचे अपराधी आम्ही नाही, त्या गोष्टीसाठी शिव्या खायच्या. पण साधं लॉजिक आहे हो, साधं. एका गावात ब्राह्मणाची घरं असतात किती? 1, 2, 3, खूप झालं 4. तालुक्याचं गाव असेल तर 15. म्हणजे माझ्या तालुक्याच्या रेणापूरच्या ठिकाणी घरं होती 15. होती म्हणतोय मी, आता फार फार तर 5-6 उरली असतील. ती सगळी शहरामध्ये स्थलांतरित झाली, सगळी शहरात स्थलांतरित झाली. 2
2-3 घरवाली माणसं 100 जणांच्या घराशी पंगा घेतील आणि त्यांना आपल्या कंट्रोल मध्ये ठेवतील असं शक्य आहे? बस पुस्तकात तर आम्ही वाचलंय, कोणी एके काळी एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. जर ब्राह्मण दरिद्रीच राहत असतील तर 100 घराला नियंत्रित करणारे 3-3 घरावाले ब्राह्मण आले कुठून? म्हणजे तुम्ही फक्त जुन्या कथा ब्रिटिशांनी सांगितल्या त्याप्रमाणे सांगितल्या आणि आम्ही त्या ऐकत आलो. मगाशी बोलता बोलता युरेशियनचा संदर्भ निघाला. ब्राह्मण म्हणजे युरेशियन. ते बरेच जण म्हणतात बघा हे ब्राह्मण म्हणजे युरेशियन ब्राह्मण. अरे खरंय ना, काय मूर्ख समजता का आम्हाला सगळ्या जगाला? होय, ब्राह्मण युरेशियन आहे. मी छाती ठोकून सांगतो, सिद्ध करून देतो, ब्राह्मण युरेशियन आहे. तुम्ही म्हणाला बापरे तुमच्याकडे काय नवीन काढलेलं सांडे ब्राह्मण युरेशियन आहे. त्या ठोंड्यांनी असलेल्या ज्ञानाला इतक्या सुरेख पद्धतीने मांडलं ना, सत्यच मांडायचं. पण कसं मांडायचं बघा. पूर्वी आशिया आणि युरोप हे 2 खंड नव्हते. युरोप आणि आशिया हे 2 खंड एकत्रित होते आणि दोन्ही खंडांचं मिळून नाव होतं युरेशिया. आता युरेशिया या खंडात जम्बूद्वीपामध्ये राहणारे ब्राह्मण जसे आशिया खंडाचे आता तसे आधी युरेशिया खंडाचे. त्यामुळे ब्राह्मण युरेशियन होते हा शब्द 100% सत्य आहे, काही खोटं नाही त्याच्यामध्ये. अशी फसगत करणारी माहिती समोर आणायची. आम्ही मूळचे इथलेच आणि फेकत राहायची, मांडत राहायची. हा जो नवा प्रघात सुरू झालाय ना, त्याला बंद करण्यासाठी आपण जाग झालं पाहिजे. आणि नवतंत्र कळलंय अण्णा विवेकांना. एक नवतंत्र आम्हाला आता नवीन शिकलो या मागच्या 6 महिन्यामध्ये. आणि ते तंत्र असं आहे की असा मंडप टाकून 1000 लोक समोर जमा करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला शिवीगाळ करून सांगितलं की सरकारला लवकर कळतं. नवीन तंत्र आहे. मंडप दुसऱ्याच्या करतात, माझ्यावर तसं काय नाही ना. हा पुढच्या वेळेला आपण असं करूया की मग बापरे काय एनर्जी आहे अशी माणसं आणू, अशी एनर्जी वाली माणसं आणू आणि त्यांच्या एनर्जीतून हे घडवून आणू. कदाचित राग येतो काही जणांना मी असं का बोलतो म्हटल्यावर. आमचे मित्र मागे बसले, ते त्यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे, त्यांच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे. ते चिडतात माझ्यावर. ते मला म्हणतात की तुम्ही भाजपवाल्यांचं पाकिट घेऊन बोलता का. आता आज त्यांच्या मित्राला खुलासा देऊनच टाकतो भाई. होय मी पाकिट पत्रकार आहे. होय मी पाकिट पत्रकार आहे. इथे बसलेल्या अनेकांनी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने माझ्या फोन पे गुगल पे वर 50, 100, 200 रुपये टाकलेले आहेत. इथे असलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात अनेक म्हातारी माणसं त्या पाकिटात 100, 200, 500 ची नोट देऊन माझ्या हातात ठेवतात आणि सांगतात बाळ बोलत राहा. त्या पाकिटावर जगणारा मी पत्रकार आहे. आणि राहिला प्रश्न भाजपची बाजू घेण्याचा, त्याचाही खुलासा करतो. मी भाजपचा नाही. मी ज्या विचाराचे आहे त्या विचारात भाजप घेतो. मी काय करू. मला वाटतं माझ्या रामाचं मंदिर फार प्रचंड मोठं उभं राहिलं पाहिजे आणि मोदी नावाचा एक माणूस येतो आणि राम मंदिर उभा करतो. माझ्यासाठी आधी राम नंतर मोदी. मला वाटतं माझं काश्मीर खूप छान उभं राहिलं पाहिजे. 370 हटवलं पाहिजे. तिथल्या काश्मीरी पंडितांना जगण्याचा अधिकार निर्माण झाला पाहिजे. कारण माझं जात म्हणून नातं त्यांच्याशी आहे. मोदी नावाचा माणूस येतो 370 हटवतो आणि त्यांना सन्मानाने जगायची व्यवस्था करतो. मग माझ्या रस्त्यात मोदी आले मी काय करू. होतं असं करावं लागतं. मग दोषासहित स्वीकारण्याची सवय आणि विरोध का करतो तेही सांगतो. साल्यानो आम्ही तुमच्या देवाचे बाप असं तो म्हणतो ना, त्याला त्याचा बाप दाखवून द्यायची वेळ आमच्यावर आली पाहिजे. म्हटलंय ना साल्यानो आम्ही तुमच्या देवाचे बाप. आमच्या देवाचे बाप होणं सोपं नाही एवढं. आमच्या देवाला घडवणारा होणं सोपं नाही एवढं. मूर्ती घडवू शकाल
देवाला घडवता येत नाही, कारण तो घडवतो, तो घडवतो. याचं उत्तर आम्ही द्यायला तयारच नाही आहे. त्याचं कारण आहे, वर्षानुवर्षापासून आमच्या मनात एक अशी जी पापभिरू भावना आहे ना, कशाला आपण बोलायचो, कशाला आपण बोलायचो, कशाला आपण बोलायचो. अरे मला वाईट घ्यायचं वाटलं सांगू, जेव्हा अयोध्येतल्या राम मंदिरातल्या परळी वैजनाथ मधल्या 3 पुजाऱ्यांना बोलवून इथे सत्कार करण्यात आला, तेव्हा मला असं अपेक्षित होतं की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे वर आल्याच्या पेक्षा सुद्धा प्रचंड मोठ्या टाळ्यांचा गजर होईल. आता तरी वाजवान त्यांना बरं वाटूया. प्रत्यक्ष मूर्तीला स्पर्श करतात. अहो, जी मूर्ती बघितल्यावर आमच्या डोळ्यात आसू आली होती ना, त्या मूर्तीच्या समोर तासन तास ते उभे होते, तासन तास ते पूजा करत होते. ज्या मूर्तीला बघितल्यावर आपल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते ना, त्या मूर्तीला त्यांनी स्थापित केलाय. दगडात प्राण स्थापित करणारे आम्ही रे, दगडात प्राण स्थापित करणारे. आमच्या मनात प्राण जागा होणारच नाहीये का, करायचंच नाहीये का आमच्या मनात प्राणतत्व आम्हाला जाग. कौतुक आहे आम्हाला, आम्ही दगडात प्राण स्थापित करतो याचं कौतुक आहे आम्हाला. पण आमच्या मनातल्या प्राणतत्वाचं काय? अरे ना झटकान त्याला विचारा, तू आहेस जिवंत बाळा, तू आहेस जिवंत. तुझी जात शिव्या खाते आहे, तुझ्या बापानं शिव्या खाल्ल्या, तू शिव्या खाल्ल्यास, तुझं पोरग शिव्या खाणार आहे. पर्याय काय? तर जाऊ विदेशात. आमच्याकडे मेरिट आहे, आम्ही जाऊ विदेशात. राहतील पोरं, तिकडे शिकतील. अरे ज्यांना विदेशात शिकायला मिळणार नाही त्याने इथे काय जात बदलून आणि बाप बदलून राहायचं का? जरा तरी विचार करा. त्या पुण्यातल्या ब्राह्मणांचं मला हसू येतं कधी कधी. विश्वजित मराठवाड्यातून गेले तिकडं, पण मला हसू येतं कधी कधी. त्याला फार कौतुक आहे, आमच्याकडे फार आहेत, आमच्याकडे फार आहेत, आमच्याकडे फार आहेत. त्यांच्याकडे फार आहेत, ती निघून गेलेले आहेत सगळे, फार फार आले निघून गेलेले. एका दुसऱ्या मतदारसंघावर आमचा कब्जा. काय अर्थ आहे? काय चक्कर आली आहे ना, पाणी पाहत जाईल. पाणी मारा तोंडावर, फक्त पाणी पाजू नका. गोल 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 थांबू नका, गोल करून थांबू नका. थोडी हवा मोकळी जाऊ दे. बाकी खाली बसा. अनेक जण राजकारण्याच्या पोळ्या भाजण्यासाठी हे सगळे विषय आपल्या बोकांनी टाकत राहतात. त्या सगळ्या राजकीय गोष्टी आहेत. मध्ये एक जण येऊन गेले, ते म्हणले पूजा हा ब्राह्मणांचा धंदा आहे. खरंय? खरंय का? पूजा हा ब्राह्मणांचा धंदा आहे? पूजा हा धंदा नाही आहे. ज्यांना पूजा पाठ धंदा वाटतो ना, त्यांच्याकडून ही अशी वाक्य उच्चारले जातात. मग लोक मला प्रश्न विचारतात, अहो सुशील कुलकर्णी, ज्यांनी वेगवेगळे भ्रष्टाचार केले, जातीला शिव्या घातल्या, ज्यांनी पूजा हा ब्राह्मणांचा धंदा आहे म्हणून सांगितलं, अशा माणसांना तुमची माणसं जवळ का करतात? मग मी जातो व्यासांनी वाल्मिकींनी सांगितलेल्या रामायणाच्या कथेकडे. आठवतं तुम्हाला, जेव्हा प्रभू रामचंद्र लंका विजयासाठी पुढे गेले, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा रामचंद्रांनी लंकेत गेल्यावर काय केलं असेल? तर सगळ्यात पहिली गोष्ट ही केली की त्यांनी रावणाच्या भावाला आपलंसं करून घेतलं. परिणाम काय झाला? रावणाच्या बेंबीत बाण मारल्यावर तो मरू शकेल हे विभीषणाने सांगितलं. कुंभकर्णाला कसं मारलं पाहिजे हे विभीषणाने सांगितलं. इंद्रजिताला कसं मारलं पाहिजे हे विभीषणाने सांगितलं. रावणाच्या अख्ख्या कुळाचा नाश करण्यासाठीचा मंत्र जर कोणी दिला असेल तर तो विभीषणाने दिला होता.
साधं गणित आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशी लोक का एकत्र येतात, अशा लोकांना का जवळ घेतल्या जातं. विभीषण कळला ना, त्यासाठीच घेतलं जातं. म्हणजे जेव्हा जितेंद्र आव्हाड प्रभू रामचंद्रांच्या वरती शिवीगाळ करतात, तेव्हा हरामखोरा शिव्या देऊ नकोस असं सांगायला आपल्यापैकी कुणी जात नाही, अमोल मिटकरी जातात. पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याची एवढी मोठी टेक्निक, निंजा टेक्निक पेक्षा भारी टेक्निक आहे. आपल्याला काही करायची गरज नाही. ते आव्हाड मिटकरी दोघं बघून किती काय करायचंय. ज्यांनी ब्राह्मणांचा पूजा हा धंदाय सांगितलं होतं, आजकाल ते ब्राह्मणांचं कौतुक करत महंतांना फोन करतायत. बरोबर आहे ना, की जरा हा विषय सगळ्यांच्या पर्यंत गेला पाहिजे. मी छगन भुजबळच्या विषयी बोलतोय. लाजून बिजून काही बोलायचं कारण नाही. ज्यानी ज्यानी आपल्याला शिव्या घातल्यात ना, त्यांना शिव्या घालायला मला यत्किंचितही लाज वाटत नाही. राहिला प्रश्न केसेसचा, तर 27 केसेस बोकांडी ठेवून रोज नव्या जिल्ह्यात एका कोर्टात हजेरी लावतोच. काय काय केस 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 वाकडं करू शकत नाही. तुम्ही राजरोसपणे शिव्या घालायच्या. संरक्षण काय नाही हो. जगद्गुरु तुकोबारायांना ब्राह्मण समजून त्यांनी दिलेली शिकवण आम्ही आमच्या हातात घेऊन आहोत. तुका म्हणे ऐशा करा मोजून माराव्या पाहिजे. चला बोलला ना, ठेचलाच पाहिजे. विंचू दिसला ठेचायचा, ठेचायचाच. कारण नाही ठेचला ना तर हा नांग्या मारत फिरणाऱ्या, लक्षात ठेवा, नांग्या मारत फिरणार. त्यामुळे मायबाप सरकार म्हणून सरकारकडं याचना करायची की बाबांनो, जरा आम्हाला काहीतरी संरक्षण करणारे कायदे द्या. कायद्याने संरक्षण होत नाही. कोणत्याही महापुरुषांच्या विरोधात घाणेरडे शब्द वापरू नयेत असा कायदा आहे का नाही? वकील बरेच आहेत, माझा सत्कार करायला वकील आले होते. असा कायदा आहे की नाही? मग माफीवीर सावरकर आणि संडासवीर सावरकर म्हटल्यावर किती केसेस झाल्यात आणि पुन्हा कुणाला शिक्षा झाल्या? बस सावरकरांना का शिव्या घालायच्या? तर फक्त ब्राह्मण म्हणून, फक्त ब्राह्मण म्हणून. लोकमान्य टिळकांना भटमान्य का म्हणायचं? तर फक्त ब्राह्मण म्हणून. लोकमान्य टिळकांना त्यांच्या आयुष्यात 3दा तुरुंगवास झालाय. 3दा. 2दा राजद्रोहाचा खटला आहे. आणि एक केस कुणाला माहित नसेल तर सांगतो. कोल्हापूरच्या छत्रपतींची गादी वाचविण्यासाठी लोकमान्य टिळक ब्रिटिशांच्या विरोधात गेले होते. कोल्हापूरच्या छत्रपतींची गादी वाचवण्यासाठी. छोटी स्मृती पुराणोक्तवाले. प्रत्यक्ष शाहू महाराजांच्यासाठी लोकमान्यांना तुरुंगवास झालाय हे कोणाला माहित आहे? आमच्या पिढ्या गेल्या हो, पिढ्या लढणाऱ्या वाचवण्यामध्ये. टिळकांचा संघर्ष अतुलनीय होता, आहे, राहील. सावरकरांचं काम अतुलनीय होतं, आहे, राहील. आणि जर पुन्हा बोला प्रॉब्लेम काय आहे, आम्ही 2% 2% म्हणून जे घेतो ना, त्याला आमच्या देशपांडे बाजूने उत्तर दिलंय. 2% नाही, 5-6% 5-6%. मला सांगा, ब्राह्मण म्हणून आम्ही काय काय शिव्या खायच्या? म्हणजे कुलकर्णी आहेत का गेल्या? त्या ज्या कार्यालयात आहेत ना देवेंद्र फडणवीसांच्या, त्या देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस. थोडं मोकळंच बोलतोय, जरा मनातच बोलायचंय. 4-5 मिनिटं घेतो तुमच्या, 2-2 मिनिटं दोघांची घेतो का? देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस रोज ट्रोल होतात की नाही? कुणी घाण कोकिळा म्हणतं, कुणी बाईला असले कपडे घालायची गरज आहे का विचारतं, कुणी म्हणतं नवरा एवढा चांगला पदावर असताना बाईने गाणे म्हणायची काय गरज आहे, शोभतं का बामणाच्या बाईला, वगैरे वगैरे. त्या टीका करणारे ब्राह्मण पण असतात, गैरब्राह्मण पण असतात, सगळेच असतात. माझं दुसरं म्हणणं आहे, अमृता फडणवीसांनी आपल्या शेतामध्ये वांग्याचं पीक लावून करोडो रुपये ढापले तर नाही.
केली करोडोची कमाई. बाई बिचारा आपलं गाणं येते तेवढं म्हणते, पटलं बघा, नाही पटलं नका बघू. नाही आवडलं बाई तुझं गाणं चांगलं नाही म्हणून, तुझा गाळा म्हणजे बैलगाडीचा नळा म्हण. आवड निवड तुमची आहे. सगळ्याच गायकांची गाणी तुम्हाला आवडतात का? नाही आवडत. ज्यांचं आवडतं त्यांचं पुन्हा पुन्हा ऐक. पण अमृता फडणवीसांना स्पेशल ट्रोल का बरं? तर ती फडणवीस नावाच्या माणसाची बायको आहे, ती ब्राह्मणाची बायको आहे म्हणून विरोध. विरोधाचं कारण दुसरं काही नाही. कुणी आमच्या देवाचा बाप व्हायला निघतं, कुणी आमच्या कामाला धंदा म्हणतं, कुणी आमच्या कामाला उपजीविकेचं साधन म्हणतं, कुणी आमच्या बायका सुद्धा सोडत नाही. वाटेल ते बोलून टाकतात. ही बाई बसली नाही इथे, पोरगी बाई नाही. ते मगाशी श्रीमती चितळे म्हणल्यावर जर असं मी संभ्रमित झालो होतो. बऱ्याच जणांना त्रास होईल तिला श्रीमती म्हटल्याबरोबर. झालं की काय समजतील, व्हायचं राहिलंय. ज्यांच्या कोणाच्या मनात इच्छा असतील त्यांनी कृपया त्या श्रीमती नाही हे घोषित करतो मी इथूनच. कुमारी केतकी चितळे, त्यांचा दोष काय होता? कोणीतरी लिहिलेली कविता बाईनं उचलली, नाही ताईनं उचलली, बाईनं नाही म्हणायचं, आणि फेसबुकवर टाकली. 40 दिवस 41व्या दिवशी जामीन झाला. 41 दिवस आतमध्ये का? पोरगी बामणाची मऊ आहे, खणून काढायचं. 41 दिवस त्या पोरीला जेलमध्ये जावं लागतं. तिची साडी ओढली जाते, अंगावर काही बाई टाकलं जातं, आणि आम्ही केतकीनी कपडे असे घालायला नको होते असं म्हटलं. त्या पोरीने एकच व्हिडिओ केलाय, एकच व्हिडिओ. अक्षरशः तिला दिलेल्या शिव्या पुन्हा वाचून दाखवल्या आणि दुरुस्त करून सांगितल्या. नुसत्या वाचून दाखवल्यात नाही, दुरुस्त करून सांगितल्या. तर पुन्हा तिच्या नादाला तसल्या शिव्या द्यायला माणसं गेली नाही. अक्कल तिला होती, अक्कल ज्याला सांगितलंय त्याला आली, पण आम्हाला कधी येणार आहे? नाही, तिनं अशा घाण शिव्या द्याव्यात का? अरे दिल्या नव्हत्या रे तिनं त्या शिव्या फक्त एकदा पुन्हा उच्चारून सांगितल्या की अशा शिव्या देऊ नयेत बाळांनो, शिव्या नीट द्याव्यात. शिव्या देणं कशाला म्हणतात ते तिने शिकवलंय, शिकवण्याचं काम केलंय. आम्ही आमच्या माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहत नाही. म्हणून मी म्हणालो, देवेंद्र फडणवीसांच्या बायकोनं शेतामध्ये वांगी लावून करोडो रुपये कमवले नाही, ती बरीच आहे. फक्त गाणंच म्हणते, आणि गाणं म्हणून काही पैसे कमवत नाही. कौतुक केलं पाहिजे आम्ही. ती बरी आहे, त्या दक्षिणेतल्या कणीमुळी सारखी आत नाही गेली. बरं आहे की अजून तरी देवेंद्र फडणवीसांच्या बायकोच्या भावाला अटक करण्याची वेळ नाही आली, प्रॉपर्टी जप्त करण्याची वेळ नाही आली. ज्यांच्या बायकोच्या भावाच्या भाल्यात रस्त्याने लावून घ्यावं, आपल्याला काही देणं घेणं नाही. हो, बाळकडू संपलं आणि पाठांतर काढा वाटायला येतो. बरी आहे ना ती. अजून तरी या स्वरूपामध्ये आलं नाही की प्रॉपर्ट्या जप्त करण्याची वेळ नाही आली. एवढं सगळं चांगून पण असताना सुद्धा आम्ही आमच्या माणसांच्या पाठीमागे उभा राहत नाही. मी भाईंच्या विषयी सुद्धा लातूरच्या कार्यक्रमात बोललो होतो. पप्पूभाई कुलकर्णी निवडणुकीला उभे होते लातूर विधानसभा मतदारसंघातून. लातूर विधानसभा मतदारसंघात ब्राह्मणांची संख्या 15,000 आणि भाईला 35,000, आणि भाईला मतं 3500 पण मिळाली नव्हती. आम्ही आमच्या माणसाच्या पाठीमागे उभे राहत नाही कधी. आम्ही आमच्या माणसांचं कौतुक करत नाही कधी. कारण आमचा प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला आमच्या माणसांचं कौतुक करताना कमीपणा वाटतो, भीती वाटते. ही भीती वाटू नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आता उठवू सारे रान हा जो शब्द आहे ना, तो सारे रान घेऊ नका. आता उठवू सारे मन हे उच्चार. आता मनाला जागा करण्याची वेळ आहे, मनाला उभं करण्याची वेळ आहे. कुरकुरेची जाहिरात सांगतो थांबतो. कुरकुरेची जाहिरात तुम्हाला माहित आहे, कुरकुरे विकायचं. त्या जुही चावला म्हणते, तेरा है पर मेरा है.
तेढा आहे पण मेन आहे. वाकडा असू दे, वाईट असू दे, खराब असू दे, कसाही असू दे, त्याला कसं नीट करायचं आपल्या स्टेजवर घेऊन बघू, त्याचं काय करायचं आपल्या घरात घेऊन बघू. पण दुसऱ्याच्या घरात जाऊन त्याची इज्जत काढायची हे धंदे आम्ही नाही करायचे. ब्राह्मण ऐक्य, ब्राह्मण ऐक्य, ब्राह्मण ऐक्य म्हणतात ते हेच आहे. बाजीराव परळीत पुढे जातोय तर बाजीरावच्या पुढे जाण्याला माझा धक्का असला पाहिजे, माझं ओढणं असलं नाही पाहिजे. आम्ही कधीतरी रुद्राणीचं कौतुक करणार आहोत की नाही? रुद्राणी कन्स्ट्रक्शननी गडकरींचं कौतुक करता करता रुद्राणी कन्स्ट्रक्शनच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. रेकॉर्ड ब्रेक वेळेमध्ये एक रस्ता तयार केला होता. रेकॉर्ड ब्रेक वेळ 24 तासाच्या आत किती मोठा रस्ता केला होता. आम्ही त्याचं कौतुक करणार आहोत की नाही? अहो एकापेक्षा एक भयंकर माणसं इथे, एकापेक्षा एक भयंकर. म्हणजे महंतांनी तर आपली ताकदच दाखवून दिली होती नाशिकमध्ये. असतो काय महंत हे सांगितलं. शापादपी शरादपी, शापादपी शरादपी त्याला म्हणतात. बघा पुण्यातला डीएसके घराला घरपण देणारी माणसं म्हणून उभं राहिला आणि तो माणूस क्षणार्धात संपला अवसान घातकी ब्राह्मणांमुळे. अवसान घातकी ब्राह्मणांमुळे. आणि ब्राह्मणांनी चर्चा काय केल्या? डीएसकेचा गेम करायला देवेंद्र फडणवीसच कारणीभूत असतील. म्हणजे आधी गेम करायचा आपण, गेम केल्याचा आरोप सुद्धा दुसऱ्यावरच ठेवायचा. जरा डीएसकेला जाऊन विचारा तुमचा गेम कोण केला ते सांगतील. आपल्यातलाच माणूस मोठा होऊ लागला की तो चुकतोय याची जाणीव आपल्याला होते आणि त्याला खाली कसं ओढायचं याचा विचार करणारी माणसं सुद्धा आपलीच असतात. पूर्णवादीच्या बँकेत आपल्या माणसाचा पॅनल पडला पाहिजे याचा विचार करणारी ब्राह्मण असतील, याच्यापेक्षा दुसरी कुठली लोक वेगळी असली पाहिजे. एक छटाकभर बँकेत सुद्धा एवढे धंदे आपण करतो, तिथे तोच विचार आपण करतो. ऐक्य 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 म्हणजे काय? तर ऐक्याचा साधा अर्थ असा आहे की माझ्यातला जो कोणी वर जातो आहे त्याला वर जाण्यासाठी माझा खांदा वापरावा लागला हरकत नाही, तो मी द्यायला तयार आहे, याला ऐक्य म्हणायचं. आणि हा विश्वास मनामध्ये असणं की माझ्यावर जो कोणी येईल चालून त्याला उत्तर मी देईल, माझ्या हातातलं बळ हे समस्त समाजाचं असेल, हे हा विश्वास ज्याच्या मनामध्ये येतो तोच ब्राह्मणांच्या ऐक्याचा विचार करू शकतो. आणि हेच ऐक्य आपल्या सगळ्यांना सांभाळायचं आहे. त्याच ऐक्यासाठी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.